पुण्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसतोय। आज 4 जुलै रोजी धनकवडी येथील राजमुद्रा महावितरण कार्यालयासमोर पतितपावन संघटनेचे विजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीनं वीज ग्राहकांना सोबत घेऊन लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। वीज बिल भरल्यानंतरही अनेक तास वीज पुरवठा सुरू न होणं, स्मार्ट मीटर नंतर वाढीव वीज बिलाच्या तक्रारी, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या शंकांचं समाधान न होणं या प्रश्नांकडे आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधलं। स्मार्ट तंत्रज्ञानाला विरोध नसून त्याची सक्ती, अपारदर्शक अंमलबजावणी आणि ग्राहकांना होणाऱ्या त्रासाला विरोध असल्याचं आंदोलकांनी स्पष्ट केलं। स्मार्ट मीटरची अंमलबजावणी करण्यापूर्वी महावितरणनं आपली वितरण व्यवस्था सक्षम करावी, ग्राहकांच्या तक्रारींचं तातडीनं निराकरण करावं आणि स्मार्ट मीटरचं स्वतंत्र आणि पारदर्शक तांत्रिक परीक्षण करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, वीज ग्राहकांचा छळ बंद करा आणि अन्यायकारक वीज बिलांना आळा घाला अशा मागण्या करत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकार आणि महावितरण प्रशासनाचं लक्ष वेधलं। आता या आंदोलनाची दखल घेऊन महावितरण आणि राज्य सरकार स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या तक्रारींवर काय भूमिका घेणार याकडे वीज ग्राहकांचं लक्ष लागलंय। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमले आहेत। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।